मित्रांनो तर अरे आज परत एक नुकसान झालं मित्रांनो. गाडी होती अशा प्रकारे गाडीचं ऑइल लिकेज होते बहुतेक. इथं ऑइल सांडलेलं इथं लावलंय टेंट, पण इथं पाणी यायचे चान्स वाटतात मला, कारण पाणी लय गळतंय इथं. बघूया काय. गंगा नदीचे दर्शन झालेले मित्रांनो. ही पाहू शकताय हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी. तर इथं हॉटेल पाशी थांबलो होतो, तर हे चहा प्यायला आग्रह करायला लागले. आप एमपी से? हाँ नहीं यार सर, मेरे को खाना खाने का है, मैं खाना खाता हूँ जाके, चाय रहने दो. आपने बोला ही उसमें ही मैंने पी लिया. पानी आने पी लो. नहीं कम से पानी पियो. एक पानी की बोतल ले, पानी की बोतल चालू है. चालू आहे. बंद करो सोच दो. आणि ते स्टिक फोल्ड करून मी कुठे ठेवलं तेच माझ्या लक्षात नाही येत, आणि ते आता नाही येत. तर टेंट उघडला तर टेंट उभा कसा राहायचा हेच कळा नाही मला आता. तर आता नवीन टेंट घ्यायला लागतोय का त्याच्या स्टिक मिळतात काय माहिती ह्याच्यात. मित्रांनो तर आज जीवनातले प्रॉब्लेम भाऊ लागलं डोक्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल आपण नव्हे बिहारमध्ये ह्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. नवीनच झालेला पेट्रोल पंप आहे अशा प्रकारे. इथं टेंट लावला होता आणि इथं आपली गाडी होती अशा प्रकारे. गाडीचं ऑइल लिकेज होते बहुतेक. ऑइल सांडलेलं मित्रांनो. तर फायनली निघतोय आता. हे बॅग बिग आवडल्यात. पहिलं गाडीचा विषय मिटवून टाकू. पहिलं ऑइल लेवल चेक करू गाडीची. एक ऑइल लेवल ड्रॉप झाली का काय नाही तर ऑइल आहे आपल्याकडे एक्स्ट्रा असते, तर त्याचे टेंट आवरायच्या अगोदर नाही आवरायलाही सगळं, फक्त टेंट काढायचं आहे, बाकी काही नाही राहिलं. आता पहिलं ऑइल लेवल चेक करतो आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. मग अशी काय झालं, कॅमेरा चार्जिंग नव्हता म्हणून कट झालं. तर पाहू शकताय तुम्ही, पाहिलं मग अशी ऑइल गळते खाली. बहुतेक ऑइलच्या नटातनंच ऑइल गळते काय, त्याने नीट आवाळा नाही पोरगं होतं. ही ऑइल चेंज केलं ती. तर बघूया. हे आपल्याकडं बॅगमध्ये साहित्य असतंय सगळं. ह्याच्यामध्ये ऑइलचा डबा पण आहे आणि पक्कड पण आहे. पहिलं तर पक्कडच्या साह्याने आपण लेवल चेक करूया ऑइलची. बरंच गळतंय तसं ऑइल गळतं म्हणजे काय होतंय माहिती का, ऑइल दिसायला लय दिसतंय, ते थोडं जरी सांडलं ऑइल ना. आता थांबा, इथं ठेवतो मी गाडीच्या ह्याच्यावर. पुसूया आपण अगोदर. पार 0 करूया. ओके, पार घाण. मित्रांनो आयला कालच्या गतच होते. हाय लेवल तशी काय अडचण नाहीये. थोडं टाकतो नॉर्मल. मित्रांनो तर ऑइलचा डबा काढलाय. आता ऑइलची लेवल करूया गाडीची. थोडी कमी झाली ती, म्हणजे आपल्याला टेन्शन नको. ओके, त्यासाठी तुमच्याकडं नाही वे ऑइल असणं गरजेचं आहे एक्स्ट्रा. बस. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे लेवल केली. लेवल आली का बघूया. पहिले तुम्हाला लेवल आली का दाखवतो. एकच मिनटं. लय मोठा व्हिडिओ, इथंच व्हिडिओ मोठा झाल्यावर काय करायचं असं म्हण्या सुरी. आली लईच ऑइल म्हणजे एकदम चिकनाई लय ऑइलला. चलो बाय बाय. लेवल एकदम ओके मध्ये आली. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. गाडीवर सामान वगैरे लोड झालेलं आहे अशा प्रकारे. हे बंजी कॉर्ड तुटली, आता ही नवीन घ्यायला लागते. काय होते बघूया. आजचा दिवस चालतंय, नाही ते एक एक्स्ट्रा आहे ती वापरायला लागेल. चलो बघूया काय होतंय. करूया काय ते जुगाड. आपण तर जुगाडच माणूस आहे. जुगाडावरच इतक्या लांब फिरलो मी. ओके, गाडी जुगाड, सगळंच जुगाड. आज जरा बसाय कम्फर्टेबल केलंय, बघूया जमतंय का बसायला. ओके मित्रांनो, तो फायनली ज्या पेट्रोल पंपावर थांबलोय तिथनं निघतो, तिथंच पेट्रोल टाकतो. थंडी लय इथं. पेट्रोल टाकूया इथंच. मित्रांनो तर 400 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि आता निघतोय. तर मागची क्लिप डिलीट करून टाकूया. चला डिलीट
डिलीट करून टाकू. त्यात काय होतं पासवर्ड वगैरे टाकलेला आला आहे ह्याचा मोबाईलचा, त्यामुळे ते डिलीट करून टाकू आपण. ओके चलो मित्रांनो. मित्रांनो तर हे भाऊ आहेत, हे भाऊ आपल्याला चहा भाजा घेऊन आले तिथं. तर पहिले ही पोहोच मित्रांनो तर हा भाऊ आहे बिहारमधला. तर हे भावाने चहा प्यायला थांबवलंय. त्याचा पिकअप होता, अरे त्याचा हा पिकअप होता, तुम्ही पाहिलंच असेल पाठीमागं. तर आता चहा बरोबर खायला बिस्किट घेतलंय, तर छान बिस्किट खातो. ओके ठीक आहे. तर चला मित्रांनो चहा पिलो. हे भाऊने थांबवलं होतं चहा पिय म्हणून, तर पिऊन घेतला चहा आपला. चला जाऊ द्या चहा. 2 बिस्किटं पण खाल्ली आपली, टोस्टगत 2 टोस्ट खाल्ले थोडक्यात. तर चलो आपलं हाँ आराम से ही जाऊंगा. मित्रांनो तर इथे एका ठिकाणी थांबलो, बिहार बाईट्स फॅमिली रेस्टॉरंट. तर काय आहे का आपल्या दोघं खाण्यासारखं बघूया, नाही तर आपल्याला पुढं यायचं. मित्रांनो तर आता मी बिहारमध्ये आणि एका हॉटेलमध्ये थांबलो आहे जेवायसाठी. तर जेवण पाहू शकताय, मटर पनीर आहे, रोटे आहेत. तर मित्रांनो मी इथं भाऊ होता एक, त्याला सांगितलं की माझं बजेट एवढंच आहे. तर माझ्या ते शेवभाजीचंच बजेट आहे. तर ते म्हणला काय खायचं आहे ते खा, मग शेवभाजी तुमचं जेवढं बजेट आहे तेवढंच पैसे द्या, बाकी जास्त देऊ नका. अशा प्रकारे हा भाऊ होता. तर त्यावर फोटो काढतो पण जाताना पण दाखवतो त्याला. मित्रांनो तर जेवण झालं आता. हे भाऊ आता 200 रुपये बिल झालं होतं सगळं मिळून. त्यांनी 150 रुपयेच घेतले. त्याला मी अगोदरच म्हणलं होतं माझं बजेट कमी, मी निघालो होतो. ते म्हणते काय द्यायचं आहे ते द्या तुम्हाला. तर 200 झालं तर 150 दिलं भाऊला. धन्यवाद. ओके म्हणजे एकदम लय भाजी बिजी लय क्वांटिटी दिली होती त्यांनी. चला हे भाऊ आपला MP चा आहे. तर इथं आलाय रग वगैरे विकतोय. तर भाऊ एकदम मस्त मध्ये बिझनेस करतोय इथं. बढ़िया चल रहा है. हाँ अच्छा चल रहा है. ओके ओके चलो ठीक है भाऊ. मित्रांनो आता मी एक डील पाहिली भाऊ. 4 से 5 मित्रांनो तर मी एक पाहिलं ब्लँकेट. अरे भाऊ 45 रुपये सांगून त्याने नाही 1,500 रुपयाला दिलं ब्लँकेट. म्हणजे लोकांना फसवत असेल, एखादं लाजून काजून 2,000 म्हणलं असं आहे. मित्रांनो तर ऊन दिसलंय भाऊ, सूर्य दिसलाय आज. आणि बिहारचे लोक तर म्हणतात 8 दिवसानंतर ना सूर्य पाहिलाय. 8 दिवसापूर्वी त्यांनी असा सूर्य पाहिला होता. आज 8 दिवसानंतर बिहारमध्ये सूर्य उगवलाय. नाहीतर नुसतं ढगाळ वातावरण आहे. बघा हे शेरडा बकरी बिकरी गाया बिया सगळ्यांना त्यांनी स्वेटरसारखं बनवलंय आणि ते वापरतात अशा प्रकारचं आहे. तर अजून आपल्याला 420 किलोमीटर राहिले प्रयागराज इथनं. आपण पहिल्या आंघोळीला जाईल बहुतेक. बघूया आपल्याला आज अजून 40 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. कसं आहे 200 किलोमीटर प्रवास होतोय माझा दिवसाभरात. कारण काय होतंय थंडीची उडी आणि मला व्हिडिओ वगैरे टाकायचे त्यामुळं जमत नाही एवढं. चलो नव्हतं इथं 5 लिटरचं कॅन दिसलंय मला पाण्याचं. कितने का आहे 50 का है क्या पानी का है ना. इसमें डायरेक्ट भरा क्या धो के बहना पड़ेगा. क्या चीज रखना है? पानी रखना है. पानी पीने के लिए? हाँ थोड़ा सा पानी से खंगा दीजिए. ओके ओके. आपके पास है क्या पानी, खंगाल के दे देंगे मेरे को. फायनली आपल्याला पाहिजे ती कॅन भेटले. आता हे कॅन आपलं त्या ह्याच्यातलं बाटलीतलं पाणी या कॅन्डात होतो. ती बाटली लय अनसेफ आहे, कधी पडाय बसली तर. चला ती बाटली आणला. मित्रांनो तर हे सरैया म्हणून गाव लागलंय आपल्याला. तर
तिथनं अननस फोडून घ्यायचं होतं पण काही जमलं नाही. तो नाही म्हणला बाबा. ए बाबा मग असं किती सोपं होतं याला का कुठं नाही झालं. बाय बाय रुक जा. ओके चलो तिथं जेवायचं काय ते साहित्य घेतलं पाहिजे असं मला वाटतं. मोठं बाजार तसं कारण हॉटेल भेटतंय का नाही काय माहिती. 2 लेन हायवे हाँ ये देखिए इंस्टाग्राम का आयडी. मित्रांनो तर फायनली हां हां मित्रांनो तर इथं गंडक नदी ना गंडक नदी म्हणून तर ती नदी लागली आता. तर त्या नदी ही 2 भाऊ भेटले होते यांच्याकडून एक फोटो काढला आणि आता निघतोय पुढच्या दिशेने. ओके चलो मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आता एका पेट्रोल पंप आणि इथं जागा आहे शेडबीड आहे तर तिथं टेंट लावतोय. अशा प्रकारे इथं सगळी गँगच बसली होती. अख्खी माणसं बसली होती तर त्यांना विचारलं तर राह म्हणले काय अडचण नाही आहे. समोरच हॉटेल आहे तिथं जेवायचं असलं तर जेवू शकतोय आपण. अशा प्रकारे इथं पहिला चला टेंट लावूया. आता गाडी इथं आहे. आता ही गाडी निघाल्यानंतर इथं गाडी लावतो आणि ही पण गाडी नाही वे शाईन इकडं सरकून लावतो. अशा प्रकारे इथं टेंट लावलाय. इथं पाण्याचं आहे शेड आहे तर चला डोळ्यावाला टुपी पण इथं लावलाय टेंट. पण इथं पाणी यायचे चान्स वाटतात मला कारण पाणी लय गळतं इथं. बघूया काय. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण बिहारमध्ये आपण मुजफ्फरपूर या जिल्ह्यामध्ये तर त्याच्या पुढे आपण थोडं तर सकाळ सकाळ वातावरण बघा कसलं फॉगी झाले. आता ते कमी झालं थोडं मग असे तर इथपर्यंत पण दिसत नव्हतं इतकं फॉग वातावरण होतं अशा प्रकारे. आणि 9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं आजचं. एकदम गार बेकार. तर चला अशा प्रकारे टेंट लावला होता. काल रात्री इथंच थांबलो होतो. मित्रांनो दैवार एवढे गाडी शेडमध्ये लावली तर शेडमध्ये पण दैवार आले. हे पाहू शकता या गाडीचं शीट अशा प्रकारे टेंट लावलाय. हा लय गारे भेंडी. झोप नाही आली मला नीटकी म्हणजे अशी कम्फर्टेबल झोप नाही आली काल रात्री. लय अवघड आहे. चलो मित्रांनो तर आता नाही वे 9 वाजलेत. 9 वाजले तर वातावरण बघूया कसं आहे निघायसाठी. आता तर मला दाखवतो चेन काढतो. आजच्या गावात 9 वाजले तरी तसंच फॉगी तर काही लय वेळ थांबून पण उपयोग नाही आहे. सगळ्या बॅग आवडल्यात माझ्या. अजून एक जॅकेट चढवलंय कारण थंडी जास्त आहे त्यामुळं. चला आज दिवसभरात नाही वे जास्तीत जास्त 15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 15 म्हणजे लई थंड असते तर त्यातच प्रवास करायचा आहे. तर चलो सगळं आवडले आता गाडी एक सामानावर बांधू आणि निघूया. मित्रांनो दैवार बघा किती आले आजच्या गावात. बघा ओस बोलते इसको. इकडं बघा ह्या गाडी कळेल तुम्हाला. ही गाडी कागद बिगत नाही अशा प्रकारे. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. पेट्रोल टाकतो आपण. पेट्रोल टाकूया मित्रांनो. तर आता निघतोय पेट्रोल टाकलं आपण आणि आता पेट्रोल टाकल्यानंतर पुढे त्या प्रवासाला निघतोय. तर चला लय वातावरण खराब आहे भाऊ. चला त्यासाठी डबल जॅकेट घातले आज आणि आपण आता निघालोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी. एक मिनिट आपले पाकिट आहे का. पाकिट नाही. एक पॉवर बँक होती. पॉवर बँक तिथं गई. पाहू द्या नाही तर काही उपयोग नाही यांना.
पडली का तिथंच. गाव दिसेल आपल्याला. हाय हाय. ओके चलो चलते. अननस देऊन टाकू कोणाला ते यार. माझे चंत नाही व्हायचं खाणं आणि एकट्याला तेवढं जात बी नाही मोठं. पण गरजू व्यक्ती दिसलं ना तर त्याला देऊन टाकलं मी अननस. ओके पाकिट आहे सगळं आहे. ओके चलो. हे म्हणे समोरचं काही दिसा नाही. मित्रांनो तर थांबून पण काही उपयोग नव्हता. 9:30 वाजल्या निघायला आपल्याला. इतक्या वेळ थांबलो तरी काय दुःख जायचं वातावरण क्लिअर व्हायचं काही दिसत नाही. आत्ता सध्या 11 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. सकाळी 9 कमीत कमी 9 झालं होतं. अशा प्रकारे या ठिकाणी थंड असेल मला वाटतं. इथं नदी होती बाजूला. इथनं पुढं जरा टेम्परेचर बेटर पण राहील. आपण जसं पुढं जाईल तसं कळलं आपल्याला. दिसतंय का काय पुढचं. मित्रांनो काहीच दिसत नाही इथं. टोल नाका आलाय. फार इतक्या जवळ आल्यावर मला दिसलं टोल नाका आलाय. इच्छा गावात कसलं दुःख आहे डेंजर असं. हो 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 लई खराब वातावरण. तिथे एक फोटो टोल प्लाझा. तर मित्रांनो इथं थांबलोय आता. लई दुःख आहे. चलो खींचे. मेरा अकेले का एक खींचो यार. अकेले का हाँ दूर से खींचो. गाड़ी आई क्या पूरी. हाँ पूरा फॉग फॉग दिखना चाहिए ऐसा. ओके थैंक यू. वेलकम भैया. कहाँ से आप. बिहार से. बिहार में ही है हम. किधर से. ये बगल. ओके ओके चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. ओके कहाँ जा रहे हैं आप. मित्रांनो तर आत्ता सध्या मी बिहारमध्ये आणि 10:30 वाजलेत सकाळच्या. आणि 10:30 वाजता वातावरण बघा कसं आहे. सगळं धुकं आहे. 9 डिग्री सेल्सिअस कमीत कमी तापमान आहे. आणि दिवसभरात किती पण दुपार झाली तरी 15 डिग्रीच्या वरती तापमान जाणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर अशा भागातनं प्रवास करतोय मी 2 व्हीलरवर. निबार गाय लागतंय निबार. समोरचं काही दिसा नाही. जिथं लोकवस्ती आहे ना तिथं धुकं कमी. जसं मोकळं पटांगण आलं ना धुकं वाढत जातंय. अशा प्रकारे पाहू शकता. आता घरं होती तर कमी होतं. आता पुढं आपण आलो घरं गेली की वाढायला लागलं. अशा प्रकारचं आहे. तर चला तुमचा भाव येतोय घरी काही दिवसातच. मित्रांनो तर आपल्याला आता छपरा म्हणून एक मोठं शहर लागलं होतं बिहारमधलं. तर आपण आलो कसं पौर्णिमा मधुबनी मोताहारी आणि छपरा असं बिहारमधनं आपण प्रवास केला आहे. लई थंडी बोलायला बी सुद्धा नाही एवढी थंडी भयंकर. लय गार लय गार लय गार. मित्रांनो तर आपल्याला एक नदी लागली लॉडी फॉर डफरा नदी. एका तलाव आहे पाहिजे लागल पाहून सांगतो मी. आणि हा पूल लागलाय. पूल बघा पुलाव कसं दिसायला मस्त केलंय मध असं. हा इकडं पण पहा खास दिसतोय पूल. ओके धुक्यामुळं दिसतंय का नाही काय माहिती. गंगा नदी गंगा. हर हर गंगे. ओके फोटो काढूया इथं थांबून. लय पळापळ करून काही उपयोग नाही आहे. तुम्हाला दाखवतो नदी पहिली. ठीक आहे पण इथं सगळी रेती चाली. अशा प्रकारची नदी. पाणी एकदम कमी झालं. ट्रक बी एकदम जोरात जाते. पुन्हा हा पूल आहे चपराट असा. तर इथं रेती लय उडती. रेती अशी दिसते का रोडच्या कडेला. ही लय उडती. अख्खी माझ्या तोंडात गेल्यागत वाटायला लागलं. आणि मी जस्ट आता हेल्मेट काढून कॅमेरा पाहिलं तर कॅमेरा सगळी रेतीच होती. अशा प्रकारे इतका लांब लचक पूल पाहू शकता. किती मोठी नदी. संपता संपा नाही. नुसतं उंचच चाललाय उंचच चाललाय उंचच चाललाय. जवळपास 1-1.5 किलोमीटर आलं मी. हा इथं मेन नदीचं पाणी भाऊ. तिकडे काय फोटो काढला. ही बघा ही गंगा नदी.
लय पाणी तसं मला वाटलं पाणी नाही आहे. बोटिंग मिटिंग होती इथं बोटिंग. इथं पोर आहेत पोरांकडून फोटो व्हिडिओ. ओके भाई कौन सी नदी है? गंगा 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 नदी है? हाँ नहीं मेरे को नदी नहीं जाना यार. मेरे को तो मैं तो प्रयागराज जा रहा हूँ अभी. और पानी तो बहुत है यार. कितना दूर है और पुल? 3 किलोमीटर का है क्या? ओके ओके ओके. हाँ हाँ ये चलो मित्रांनो, ही नदी पाहताय का? ही नदी नाही, हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत यात्रा. ते पण ह्या पॅशन प्रो गाडीवर. आणि ती यात्रा पूर्ण झालेली आहे ना, आपण रिटर्न घरी चाललेलो आहे. तर मी आता बिहारमध्ये आहे. तर बिहारमध्ये नाही मला गंगा नदीचे दर्शन झालेले आहे मित्रांनो. ही पाहू शकताय हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी. तर मित्रांनो ही नदी नाही, ह्या नदीचं उगम नाही उत्तराखंडमध्ये होतं, हिमालयात हिम नदीमधनं गंगोत्री येथे. आणि तिथे 2 जागा संगम होतात ह्या नदीचे. एक संगम होतो देवप्रयाग येथे उत्तराखंडमध्ये, जिथे भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम होतो. तुम्ही पाहिलं असेल 2 पाण्यांचा कलर डिफरन्स होतो आणि ते जाऊन गंगा नदी तयार होते. त्याचा फोटो पण टाकेल मी मित्रांनो. आणि दुसरा संगम नाही ह्या नदीचा प्रयागराज येथे होतो, जिथं यमुना नदी आणि गंगा नदी या दोन्हीचा संगम होऊन गंगा नदी अजून मोठी होते. अशा प्रकारे ही नदी आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. ही नदी जवळपास नाही 2500 किलोमीटर प्रवास करते उत्तराखंडमधनं आणि ते समुद्राला जाऊन मिळते. अशा प्रकारच्या ही नदी आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही कधी गंगा नदीमध्ये आंघोळ केली का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव पण लिहा आणि तुमच्या भावाला फॉलो करा मित्रांनो. आता मी चाललो इथनं, हे गंगा नदी तुम्ही पाहताय. आता आपण नाही गंगा नदीत म्हणजे जिथं संगम आहे प्रयागराजला, जिथं माघ मेळा भरला आहे, तिथं आपण नाही गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी जाणार आहे, महास्नान करण्यासाठी. तर तुम्ही फॉलो नक्की करा. तिथले पण तुम्हाला सगळे माहिती सांगणार आहे मी, म्हणजे कुठलं यायला लागतंय माघ मेळ्यासाठी, कसं यायला लागतंय, राहायची व्यवस्था कशी आहे, काय आहे, सगळं मी सांगणार आहे. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर गंगे नाही तर हर हर महादेव नक्की लिहा. चला बाय बाय. फॉलो नक्की करा मित्रांनो. पॅशन प्रो गाडीवर इतकं लांब फिरणं सोपं नाही आहे. आणि गंगा नदीचं हे पात्र इतकं प्रचंड मोठं आहे ना. 3 किलोमीटर लांब पूल आहे. तुमची इकडं नजर जाईल तितका पूल आहे, इकडं नजर जाईल तितका पूल आहे. इतका मोठा पूल आहे. अशा प्रकारे इतकी मोठी इथं गंगा नदीचं पात्र आहे. तर चला मित्रांनो, हर हर महादेव नक्की कमेंट करा. तर इथं हॉटेलपाशी थांबलो होतो. तर हे चहा प्यायला आग्रह करायला लागले. आप एमपी से? हाँ नहीं यार सर, मेरे को खाना खाने का है, मैं खाना खाता हूँ जाके. चाय रहने दो, आपने बोला ही उसमें ही मैंने पी लिया. पानी नहीं पी लो? नहीं कम से पानी पियो. एक पानी की बोतल ले, पानी की बोतल दे. पानी की बोतल, पानी की बोतल पूरा देश. आप इधर के किस लिए? नहीं चटाई बेचते ना. चटाई बेचते क्या? ओके ओके. मेरे को कल भी बहुत मिले थे कंबल बेचने वाले. कम्बल बेचते एमपी के ही सब थे भाई. कहाँ पे मिले थे वो? वो अपना मुजफ्फरपूर में मिले थे. मित्रांनो तर इथं थांबलो, म्हणजे हॉटेल जेवायसाठी तुम्हाला म्हणलं ना बंद आहे 2 नंबरचं. तर इथं एमपीचे सगळे भाऊ भेटले, त्यांनी चहा वगैरे पाजला आणि आता निघतो. एक पाण्याची बॉटल दिली, मला पाणी लागतच होतं तर पाणी पण भेटलं. चला आता जेवायला पुढं हॉटेल बघू. लय आग्रह केला, नको नको म्हणत होतो मी तरी. चलो भाई निकलता हूँ मैं. मित्रांनो ते एका हॉटेलमध्ये थांबलोय. आता इथंच ब्रश वगैरे करतो, जेवण करतो, मग जातो. इथं पाहिजे ते दीपक दाबा इधर. ओके चला तुम्हाला खाताना दाखवतो कसं बनवलंय, काय टेस्ट कशी काय ती पण सांगतो नंतर ना. चलो मित्रांनो, तर आपण बिहारमध्ये ते एका धाब्यावर थांबलोय, दीपक धाबा म्हणून नाव आहे. तिथं शेवभाजी खातोय. भाई आपका लोकेशन क्या है ढाबे का? लोकेशन क्या है, पत्ता क्या है? हमारे आरा जिला है. हाँ और ये कुल्हड़िया जगह है. हाँ, जगह हाँ. के नाम कुल्हड़िया है. ओके ओके. ये हमारा दीपक होटल जो है हाँ मतलब वेज थाली में प्रसिद्ध है. ओके ओके यहाँ मतलब बहुत अच्छा खाना मिलता है वेज थाली में. ओके ओके. पनीर कढ़ाई से लेके देहाती से लेके
पनीर पंजाबी से लेके हर एक शाही पनीर, सेव मसाला, सेव टमाटर, सेव भाजी, जो खोजिएगा आप मतलब वेज थाली में वो ओके मिलेगा। ओके. तर मित्रांनो आता ह्यांनी तर जेवण आलंय आपल्याला, खाऊन सांगतो मी कसं लागतंय ते. चलो मित्रांनो, तर जेवण एक नंबर होतं. हे आचारी होते. देखो सर, बढिया था खाना. हाँ हम्म. खाना एकदम बढ़िया. 100 रुपयात एकदम पोटभर जेवण, भात बीत सगळं, शेवभाजी पण, रोट्या 6, डाळ भात सगळं भाऊ, त्या बटाट्याची सब्जी पण दिली होती. एक नंबर झालं. दीपक धाबा अँड रेस्टॉरंट. तर चला निघतोय इथनं. मित्रांनो तर मी इथं जेवण केलं, तर इथंच हे बाहेर बसले होते. ते त्याची चौकशी करायला लागले, कुठनं आलाय काय आलाय. त्यांना महाराष्ट्रातनं आल्यावर चांगलं वाटलं. क्या बोलोगे सर? बोलो अभी. चालू है. चालू है. बंद करो बंद करो बंद करो, फोन से दो. टॉपिक में बोले पंडित जी को तकिए महाराष्ट्र में उधर शादी उदी करा दीजिए. शिल्पा सेठी से. एवढे करके हे इंस्टाग्राम फेसबुक. मित्रांनो तर फायनली निघतोय. हे आचारी होते आणि हे इथं बसलेले गावकरीचे आप लोकल आहे इधर के. तसं सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आता निघतोय आपण. आपलं जेवण वगैरे झालं एकदम टकाटकमध्ये. मित्रांनो तर आता ओके ओके ऊन पडलंय जरा. ओके मध्ये म्हणजे एकदम ठीकठाक ऊन पडलंय. थंडी थोडी कमी लागायला लागली, पण दुःख आहे अजून. दुःखाची रेंज कमी झाली, पण आहे दुःख. असं एकदम क्लिअर दिसा नाही, चकाचक आकाश अख्खं क्लिअर दिसा नाही. काय व्हायला नाही, असं दुखाटच आहे वातावरण. चलो ओके. रोड नियर बाय. मित्रांनो तर बिहारमध्ये मी तर इथं अजून बिवऱ्या थापायची पद्धत आहे. हे तर पाहू शकताय. हे ह्याच्या पुलालाच गवऱ्या थापल्यात. जे आपला उड्डाण पूल आहे ना, त्यालाच गवऱ्या थापलेल्या आहेत अशा प्रकारे. उड्डाण पुलाचं काम अजून पूर्णपणे झालं नाही. माझ्या डोळ्यात काय ते गेलं. अजून पण हे आपण जी 2010 मध्ये जगत होतो ना, गवऱ्या बिवऱ्या बनवायचे. मला आठवतं आमच्या घरी आमची आई गवऱ्या थापायची. आमची बैल होती, आमच्याकडे बैशा नव्हत्या. बैलांच्या शेणात त्या गवऱ्या थापायच्या. कारण चुलीव स्वयंपाक बनवायला लागायचा. चुलीव गवऱ्यानी लगेच चूल पेटती असं अशा पद्धतीने होतं. आता राहिली नाही ती पद्धत. तिकडं अजून चालू आहे. सगळं त्या पद्धतीने चालू आहे. आपल्यापेक्षा 10 ते 15 वर्ष पाठीमागे अजून बिहार, महाराष्ट्र. हाँ क्या बोल रहे थे? कहाँ तक जाएंगे? मैं तो घर जा रहा हूँ वापस. हाँ हाँ कहाँ जा रहे? मैं तो चार देशों की यात्रा पे गया था. चैनल बताएंगे. ये बैकपैकर. ओके चलो निकलो क्या? आपसे मिलके बढ़िया लगा. ओके चलो चलो चलो. मित्रांनो तर फायनली आपल्याला प्रयागराजचा बोर्ड दिसलाय. आता 287. आपण 3 दिवसापासून जी लोकेशन टाकून चाललोय ना, त्या लोकेशनचा बोर्ड दिसलाय. 287 किलोमीटर प्रयागराज आहे. काशी म्हणजे वाराणसी म्हणते तिथं. तर 197 किलोमीटर काशी आहे. अशा प्रकारे आहे. डोळ्यात काय ते गेलंय माझ्या, का नाही काय गेलंय ती. पाणी मारतं एकदा डोळ्यावर, निघतंय का काय बघूया. चलो मित्रांनो, आपल्याला एक बाजारपेठ लागली. कुठली सर, ये गाव का नाम क्या है? मित्रांनो तर रोड एकदम चांगला आहे आजच्या प्रवासाला. मित्रांनो तर MH46 ट्रक दिसलाय. मित्रांनो तो MH46चा नाही ट्रक दिसलाय. हा त्या ड्रायव्हर बाहेरचाच असेल मला वाटतंय. मित्रांनो तर मोहानी या ठिकाणाहून आपण UP मध्ये प्रवेश केला. मित्रांनो तर UP आणि बिहार यांचा चेकपोस्ट आहे. हा इथनं बहुतेक आपण UP मध्ये एंटर करू असं मला वाटतं. हे काय ट्रक वगैरे सगळे चेक व्हायलाच लाईनला लागलेले.
अशा पद्धतीचं आहे. इथे एक फोटो काढू आपण. ओके. मित्रांनो तर इथे एक पेट्रोल पंप होता. हा पेट्रोल पंपावर राहिला विचारलं पण नाही म्हणले. तर चला जाऊया आता. जवळ पुढचा पेट्रोल पंप किती लांब आहे काय माहिती. अंधार पडायच्या अगोदर पोहोचलं पाहिजे. ते म्हणलं 12-13 किलोमीटर पुढे. वा लय लांब आहे 12-13 म्हणजे. सगळं खिचले ते तेवढ्यात मला पण कळलं आज की अंधार किती वाजता पडतोय. मित्रांनो तर आलो इथं पेट्रोल पंप. मित्रांनो तर फायनली हा पेट्रोल पंप आहे हायवेला आणि इथंच राहण्याची व्यवस्था आहे सर होते. अजून चालू नाही झाला पेट्रोल पंप. तर मी म्हणलं इकडं लावू का टेंट. तर सर म्हणले इथं एकदम व्यवस्थित बरोबर बसल इथं मापात आणि इथंच टेंट लावतो आणि इथंच थांबतो. अशा प्रकारे यायला जायला पण त्यांना जागा राहील अशा प्रकारे. तर थँक्यू सर. हे बाबा आहेत हे सर आहेत म्हणजे इथं स्टाफ बीप पण असतोय काय अडचण नाही आहे रात्रीचं थांबण्यासाठी पण. ओके मित्रांनो तर घरी जाताना खूप प्रॉब्लेम यायला लागलेत मित्रांनो. तर आता मी नाही UPमध्ये आलो आहे बिहारमधनं. आणि बिहारमध्ये आपण काल ज्या ठिकाणी टेंट लावला होता ना त्या ठिकाणी टेंट जे उभा करतात ना त्याच्या स्टिक असतात ज्या म्हणजे ज्या छडी असते ती एकमेकाला जोडून टेंट उभा राहतो ना ते तिथंच राहिलं. आता ह्याचा काहीच उपयोग नाही आहे. ते स्टिक असल्याशिवाय हे काही उभा पण राहू शकत नाही काहीच नाही यार लय. आणि आता ते आणणं पॉसिबल पण नाही आहे. मी अख्खा 1 दिवसाचा प्रवास करून आलेलो आहे जवळपास नव्हे. आज मी 220 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे अख्खा दिवसाचा. आता काय होतंय मला काय माहीत. आता काय माहिती का त्याच्या स्टिक घ्यायला लागतील. आजच्या दिवस तर कसं ॲडजस्ट करायचं तेच कळा नाही मला. उघड्यावर झोपायला लागेल बहुतेक असं वाटतंय. बाकी बघूया काय होतंय. मध्ये एखादी काठी वगैरे लावून करूया आपण जुगाड काहीतरी आजच्या दिवस झोपायचा. आणि उद्या ते टेंट रिपेअर किट भेटलं तर ती घेऊया. मला नाही वाटत भेटेल. तुम्हाला कोणाला आयडिया असेल त्या स्टिक नवीन भेटतात का नाही ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. यार लय प्रॉब्लेम. ते बघा इकडं सगळं बॅग बिग उतरून ठेवलं आहे सगळं ठेवलं आहे पण काहीच उपयोग नाही आहे आज मित्रांनो. तर आज जीवनात लय प्रॉब्लेम भाऊ लागलं डोक्याला. हे बॉक्स आहे ना समोर दिसतंय का ते बॉक्स आतमध्ये. मी इथं हातरा गेलो आणि लागलं डोक्याला. चला ही बॅग आत नेऊया. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये त्यांनी एक भाकरी दिली आणि आपला फरसाणाची भेळ बनवली अशा प्रकारे तेच खातोय. बघूया कसं चांगलं लागतंय जसं काय अडचण नाही मित्रांनो. तर टेंटच्या काड्याच हरवल्या म्हणण्यापेक्षा तिथंच राहिल्या. काल जिथं टेंट लावला होता तिथंच त्यामुळं नाही आज काय टेंट लावायला जमला नाही. मग इथं आल्यावर फार ही झालो. मी तसंच बाहेर झोपत होतो बॅग आत ठेवून. तर हे सर होते ह्यांनी नाही मला डायरेक्ट आतमध्ये झोपायला जागा दिली अशा प्रकारे. आम्ही 4 जण झोपलो इथं पाहू शकताय अशा प्रकारे. तर चांगलं वाटलं सरांनी आपल्याला इथं जागा दिली. ओके चलो बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.